इकडे गोविंदाचा थरात आणि कुठेतरी स्पर्धा इथे पाहायला मिळते. आज चक्क 10 थरांचा विक्रम केला गेला काही मंडळांतर्फे. काय सांगाल एकंदरीत? मंडळ आहेत, मग कोकणी कोकण नगरचं असेल किंवा मग जय जवान असेल, उपनगरातली मंडळ आहे. विशेष म्हणजे ही जी हंडी आहे जिथे मी आज उभा आहे ती दत्त मंदिरची मानाची हंडी आहे. शिवसेना शाखा क्रमांक 51-54 दोन्ही शाखांच्या वतीने ही हंडी आहे आणि दरवर्षी गोरेगावमध्ये या दंडीचा उत्साह जोरात असतो. सगळे बालगोपाळ तितक्याच प्रेमाने, आपुलकीने आणि उत्साहात या हंडीसाठी येतात आणि एक वेगळी अशी मजा गोरेगावात असते. दुसरा एक प्रश्न, आज फडणवीस यांनी म्हटलं होतं की भ्रष्टाचाराची हंडी फोडली गेली, कुठेतरी आपल्याला डिवसल्यासारखं असं वाटतंय का? काय सांगाल? तर नेमकं मागच्या अनेक वर्षामध्ये जे सरकार जर तुम्ही बघितलं तर शिंदे मुख्यमंत्री होती, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे. भ्रष्टाचाराचे पाडे वाचले आम्ही. कदाचित त्या भ्रष्टाचाराची हंडी फुटली असेल असं त्यांना वाटत असेल, कारण राजीव गांधींनी पोलखोल केली आहे मताची चोरी, त्यामुळे कदाचित ते बोलले असतील. काय सांगाल येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची कशा प्रकारे तयारी असेल? ठाकरे गटाची तयारी आहे, योग्य वेळेला आपल्याला कळेल.